घरी पाहुणे येणार असले कीच आपण रूम फ्रेशनर मारतो नाही, पण असं अजिबात नसतं. एरवी सुद्धा तुमचं घर सुगंधित ठेवायचं असेल तर काही सोप्या आणि जबरदस्त टिप्स सांगते, त्यामुळे हे रील लगेच सेव्ह करून टाका. पहिलं, इसेन्शियल ऑइल इज रिअली इसेन्शियल. बाजारात मस्त अरोमा ऑइल बर्नर मिळतात, ते घ्या. याच्यामध्ये वरच्या भागात पाणी आणि अरोमॅटिक ऑइलचे काही ड्रॉप्स टाकायचे आणि खाली छोटीशी कॅन्डल पेटवायची. लुक आणि स्मेल दोन्ही कमाल येतं. पण आता तुम्हाला हे छोटंसं मशीन सुद्धा घ्यायचं नसेल तर सरळ एक छोटीशी स्प्रे बाटली घ्या, त्याच्यामध्ये पाणी आणि इसेन्शियल ऑइलचे ड्रॉप्स टाका आणि दिवसातनं 2 ते 3 वेळा घरी सगळीकडे स्प्रे करा. वाइब एकदमच बदलून जाईल. दुसरं आहे कापूर डिफ्युजर. इलेक्ट्रिक कापूर डिफ्युजर किंवा टी लाईट कॅन्डलवर चालणारे कापूर डिफ्युजर्स ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे अवेलेबल आहेत. यातला कॅन्डलवर चालणारा डिफ्युजर सगळ्यात जास्त कन्व्हिनियंट आहे. वरच्या भागामध्ये तुम्ही कापूर, लोबान, इवन धूप वगैरे सुद्धा ठेवू शकता, त्यामुळे घरी एकदम सुंदर, मंगलमय आणि प्रसन्न वातावरण तयार होतं. तिसरं, घरी कपड्यांच्या कपाटातनं, स्टोरेज कॅबिनेट, शू रॅक उघडताना सुद्धा एक वास येत असतो, त्यामुळे एक कॉटन बॉल घ्या, त्याच्यावर इसेन्शियल ऑइल स्प्रे करा आणि हा कापूस तुमच्या स्टोरेज कॅबिनेट्समध्ये ठेवून द्या. याची अजून एक सोपी ट्रिक म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो दवणा मिळतो त्याला सुद्धा सुंदर वास असतो. कपड्यांच्या कपाटात दवण्याचा एक छोटासा गुच्छ ठेवला ना तर बेस्टच. चौथं, फॅब्रिक फ्रेशनर इज मस्ट. रोज वापरायचे कपडे, बेडशीट्स, पिलो कवर्स, पडदे, कुशन कवर्स हे वॉश करताना कम्फर्ट सारखं फॅब्रिक फ्रेशनर वापरायलाच पाहिजे, कारण सततच्या वापरामुळे त्याचा सुद्धा एक स्मेल यायला लागतो. अँड लास्ट म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या उदबत्त्या, डिसेंट ऑर्गॅनिक स्मेलच्या कॅन्डल्स आणि पॉसिबल असेल तर घरात तुळस, मोगरा, गुलाबाची झाडं सुद्धा लावा आणि व्हेंटिलेशनसाठी खिडक्या काही काळ का होईना उघड्या ठेवा. कशा वाटल्या टिप्स? तुम्ही घरी कोणत्या टिप्स फॉलो करता कमेंट करून नक्की सांगा आणि द लाईव्हला फॉलो अवश्य करा.